हा कोणता खेळ आहे काय म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे शाळेतला. कार्यक्रम होता आला होय. आता आम्ही चाललोय वस्ती परत. नाही शाळेत कार्यक्रम होता, तुम्ही बघितलं सगळ्या बायका खेळायला हळदी कुंकाला शाळेतली पोरं. आपण फक्त लांबणं बघायचं, भाग नाही घ्यायचा कोण काय करतं. म्हणजे मिरचीचा घेतला होता पण काय ती मिरची काय झालं पण बाटली गेली त्याच्यामुळे चला आता जाऊन येऊ. फोडू का फोडू का शाळा भरली का शाळेत जाता का तू? सगळ्या बायांचं कसं चाललंय फुगं फोडायचं काम. आता धरलं तर उंच उंच बायांचं आमचं काय कशाला आता ह्या दोघींनी नाही फुगं फोडल्या आम्ही का रातभर बसायचं. देवळातून डायरेक्ट बाईच्या घरी आलो. बाईच्या घरी ताटं भरण्याचा कार्यक्रम होता सवासणीचा. बाय आमच्या आजारी त्याच्यामुळे काही टेन्शन. बाईने सकाळी 10ला बोलावलं होतं, आम्ही ते 3ला आलो त्याच्यामुळे बाया रागावल्या त्या. पण आता शाळेत पण का हे होतं काय करू आता. बाय म्हणतात एक टोला देऊ का तुला. होय बाय मोठी जावं का अशी करते. आता बारक्यांनी काय करावं, आता उशीर झाला समजून घ्यावा. आल्या पोळ्या लागल्यास ना आपण आता आजारी लवकर यायचं होतं. आजारी म्हणल्यावर बाई अहो हो की पण तुम्ही म्हटला का रेशमा मी आजारी लवकर येतो. आपली लेक जायची या आज जायची मग काय आज जायची. गुरुवारी बिरवारी घालवायचं बाय. आज जायची का. आता काय करू तिथं शाळेत 2 वाजले यायला आणि तिथनं त्या फुलबाई नेऊन देण्यात बसकी आणि तिथं आलं होतं. सगळ्या बायका कालवा बंद करा आता भुका लागल्या सगळ्यांना जेवायचं या. कुणी काय बोलू नका. किती होत्यात बघा. मनीषा झालं का नाही किती राहिलंय अजून 2च राहिल्यात वय. मनीषा आली की पोळ्या लाटाय बसली. तिला म्हटलं असू दे तुला लाटा येतात का बघ तू लाटा आधी. बाय आमच्या भाजाय बसल्यात. बाय म्हणल्या मोठी जावई म्हणल्या तुला नाही जमायचं भाजाय राहून मी भाजते. तेव्हा कशी शिव्या देतात मला तोंडातले तोंडात बघितलं का. बघा कशी काय मस्त पोळ्या हे झाल्यात. आता जेवण करायचा टायमिंग झालाय. आमची छोकरी पण जायची या त्याच्यामुळे तिचं उरकायचंय. ह्यात पुरण भरले शाळेत दमून गेली आणि शाळेत 3रा क्रमांक आला बरं काही जिंकली या. तिला काय भेटले का हा स्वामींची मूर्ती भेटली. आम्हाला सगळ्यांना गुलाबाची झाडं ही दिली. शाळेत इतका कालवा गोंधळ काय ती कोणाची मेळ होता त्यामुळे थोडं शॉर्ट व्हिडिओ घेतलं. लई नको म्हणून घ्यायला कालव्यात. आणि चला आता ताटही करू लागते नाही तर आता वायले वाईट टाकते. आधी वाईट टाकल्यात. 16 झाले की किती झाल्या तर तुम्हीच मोजा बरं आता. चला किती झाल्यात मोजून सांगा. 16. कुणाकुणाला पुरणपोळी खायला आवडते त्यांनी या सगळ्यांनी जेवण करायला. बरं असू द्या की कुकूत डबल लावले ना तुम्ही. असू द्या की काय नाही. आता कुठं आणायच्या बाया घरी नाही त्या सगळ्या कामाला गेले त्या. तुम्ही म्हणता ना असं का तर आता वस्तीत सगळ्या बायका कुणी रानात राहा कुणी कुठं असं पांगलेलं आहेत. आणि सवासणी झाल्या तर 4:30-5 वाजता त्याच्यामुळे बायका कुणी घरी गावणार. नीट दिसत नव्हतं कॅमेरा खराब झाला त्याच्यामुळे परत दाखवला. राहू द्या बाय थोड्या वेळाने पाणी द्या थांबा जेवू द्या आधी.
हाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. आज आहे काही नाही, जाऊ दे. आज काय आहे रोजच काय करते गेलो होतो वस्तीव आलवाय निर्वाय आलू हा, फिरून काय ती आलू पायाची हा आलू पायाची पायपीटी करून जा चालत या चालत कुठल्या देवाने सांगितलं होतं वाना वाना करत इथलं उन्हा मम्मी करा तू काय खेळली ना ग, मी पाहिजे होती. अख्ख्या एक्सवर फर्स्ट नंबर आला असता सगळ्यात. आता काय ती केसाला मिरची बांधा दोऱ्याला बांधा इथपर लंपवान मग ती बाटलीत घाला कुठं ना डान्सच करा कुणाच्या साड्या मॅचिंगच घातलेल्या. आता मला नाही एवढं लक्षात आलं बांगड्यानी मॅचिंग घालून जायचं. मग ते काय असतं आता ते मला एवढं काय माहिती. आणि परत काय होतं आम्ही जायच्या आधीच निम झालं पण आम्ही जायच्या टायमिंगला मग काय आम्ही गेलो साऱ्या गावाच्या मागणं. आता इथं चालत जायचं तिथं जास्त 2:30 वाजल्या. थोडे बापरे ती फुगण ही फोडा त्यात का नाही मोठा आणि ती वर असं धरून फुग फोडायचं उंच बाया बारक्या बायांचं आधी फुग आणि माझ्या फोडून गेलेलं उंच बायांचं आहे हाताला टॅक करायचं मग थोडंसच काढला होता व्हिडिओ काय ती मोठ्या आईचं होतं की मोठ्या आईचं फुगं राहिलेलं. हो अशा बाय होते सगळ्या शेवट अशा बाय काय कराय फुगा फोडाय त्या सगळ्यात उंच त्यांचा फुगाच फोडायचा त्यांचा फुगाच कुणाला फोडाय ना ऋतुजा आणते ती. ऋतुजांची वाढ उडी आहे तू. तुझे एकच किवच आहे मग पण तरी ऋतुजाच्या पण हाताला येईना ना. म्हणजे आपलं भांडी घालून बसली आधी पाय उपट्यात मम्मी आणि त्या अजून एक तर कोण काका होते की पर्पल म्हणजे असं जांभळ्या कलरची साडी होती त्यांची. खराबाच्या होत्या त्यांचं नाही नाव मला काय माहिती. त्या पण होते ना. हा होत्या बरं लय 50-60 जणी होत्या पण ती कुणाची फोन मिळत नव्हता आणि असला कालवान नुसता दिसाला त्याच्यामुळे व्हिडिओ पण लय काढला नाही का गर्दी कालवा मैदाला कुणाला मिळत लागा ना. काय टोमॅटोची चटणी. त्याच्यापेक्षा मग आम्ही आपलं असंच बघितलं कसं शाळेत कार्यक्रम होता होती घेतला होता शाळेत. मम्मी थांब, फोन आला एक मिनिट. चला तर बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री. आमचं चाललंय टोमॅटोची भाजी. गप्पाच्या नादात भाजी काय आहे ती सांगायचंच राहिलं. पोरांना टमाट्याची भाजी पोरांना खूप आवडती म्हणून सगळं टमाटर आणलं होतं. इथलं झाड होतं, ताजी ताजी टमाटे आणली मस्त त्या टमाट्याची भाजी केली. आता भाजी करायला घातली. आता ज्ञानूर लावायचं तिथं चुली करायला आम्हाला जायचंय धार काढाय भांडी घासायचं ते आले एक म्हणलं आधीच भाजीचं हे करून घ्यावा आणि मग जावं धार काढाय म्हणजे मग भाकरी करा बिनकाळजी. असं दे आमचं बापू गेल्यात लाकडीला काय नाही गेलं काय वाना गेलं मिरच्या आहे म्हणलं थोडी मंडई घेऊन येतो. मग काय माहिती आता काय काय आणायच्यात बघू सकाळ दाखवेन ते तुम्हाला. बाय सगळ्यांना.